नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यातील अतिशय धक्कादायक घटना आपण ऐकली होती, ती म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। परंतु सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली असून सुद्धा एक आरोपी अजून सुद्धा फरार आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 5 महिनेचा कालावधी हा पूर्ण होणार आहे। लवकरच आता पुढल्या हप्त्यामध्ये 5 महिन्यांचा कालावधी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला पूर्ण होणार आहे। तरी सुद्धा एका आरोपीचा शोध लागला नव्हता, तो म्हणजे कृष्णा आंधळे। कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे त्याची माहिती कोणालाही नव्हती, परंतु कृष्णा आंधळे विषयीची माहिती किंवा कृष्णा आंधळे नेमकं काय झालंय का हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। तर मंडळी, कृष्णा आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एक महत्वाचा आरोपी आहे। एक महत्वाचे पुरावे त्या कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीकडे लपून ठेवलेले असू शकतात, अशा प्रकारचा एक शंका किंवा अशा प्रकारचा एक दावा करण्यात बऱ्याच लोकांकडून येत आहे। आणि याचं कारण म्हणजे की कृष्णा आंधळे ज्या मुख्यतः सगळे आरोपी जे की वाटत होतं पॉवरफुल आहेत, जे की लांब जाऊ शकतात, कुठंतरी आपल्या सोबळावर देश बदलू शकतात, काहीतरी पैसे आहेत त्यांच्याकडे आणि ते कुठेतरी जाऊ शकतात, परंतु महत्वाचं याच्यामध्ये काय ठरलं तर कृष्णा आंधळे सारखा आरोपी हा फरार झाला। कृष्णा आंधळे सारखा आरोपी पोलिसांना, सीआयडीला, एसआयटीला त्याने इतका काही जुगार मोठा दिला की त्यानं कुठंही त्याचा पत्ता लागू दिला नाही आणि तो गायब झाला। तर या सरपंच संतोष देशमुख हत्यामध्ये त्यानं एक महत्वाची भूमिका त्यानं बजावली होती आणि ती समोर आलेली आहे। ती म्हणजे की सरपंच संतोष देशमुख यांना ज्या वेळेस मारण्यात येत होतं त्यावेळेमध्ये कृष्णा आंधळे काय करत होता तर कृष्णा आंधळे त्या मारहाणीचे फोटो, व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी होता। आणि ज्यावेळेस ही माहिती समोर आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये, अवघ्या महाराष्ट्रामध्ये म्हणतोय, रान पेटलं होतं की या आरोपीला लवकरात लवकर पकडा आणि फाशीची शिक्षा द्या, अशा प्रकारचं एक रान महाराष्ट्रामधून पेटवण्यात आलं होतं। परंतु आपल्याला माहित आहे की वाल्मिक कराड किंवा सुदर्शन घुले हे कशा प्रकारे सापडले। वाल्मिक कराड यांनी कशा प्रकारे स्वतःला सरेंडर करून घेतलं, सुदर्शन घुले याला पोलिसांनी कशा प्रकारे कचाट्यात अडकवलं, हे सगळ्या स्टोऱ्या, हे सगळ्या माहिती आपण बघितल्या। परंतु आता महत्वाची माहिती काय आहे तर कृष्णा आंधळे या प्रकरणामधला मुख्य आरोपी म्हणावा लागेल। जर एवढ्या दिवस एखादा आरोपी, ही सगळी मोठी एवढी घटना घडते आणि या घटनेमधून तो फरार राहतोय, त्याचा थान पत्ता लागत नाही, तर मुख्य आरोपीच म्हणावं लागेल। तर नेमका तो मेलाय का, त्याच्या हत्या झाली आहे का? कारण हत्या झाली का असे आपण का म्हणतो तर आज 4 महिने उलटून गेलेत, 5वा महिना आता उलटून जाणार आहे। लवकरच पुढल्या हप्त्यात या प्रकरणाला म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 5 महिने होतील आणि आपल्या पोलिसांना, आपल्या सीआयडीला, एसआयटीला या कृष्णा आंधळे नावाच्या आरोपीचा पत्ता लागलेला नाही आहे। म्हणून आपण एक विचार करू शकतो किंवा प्रत्येक मनामध्ये एक प्रश्न निर्माण होत आहे की कृष्णा आंधळेचा नेमका काय झाले वा, कृष्णा आंधळे मेलाय का, अशा प्रकारचा लोकांमध्ये संभ्रम आहे किंवा प्रश्न आहे। मित्रांनो, अतिशय धक्कादायक आहे की आपल्या यंत्रणेला आंधळेचा शोध न लागता आपल्या यंत्रणेला बऱ्याच लोकांचा शोध कशा प्रकारे लवकरात लवकर घेण्यात येत होता किंवा घेत होते आपले लोक, हे आपण पाहिलेलं आहे। कारण आपल्या भारतामध्ये आतंकवादी हल्ले झाले, पहलगामचा एवढा मोठा हल्ला झाला, त्या पहलगामच्या हल्ल्यामध्ये कोणी केला, काय केला, त्याची सगळी माहिती ही सरकारकडे उपलब्ध झालेली आहे। आणि सरकारकडे उपलब्ध झालेली असताना लवकरच आता पाकिस्तानवर हल्ला देखील चढवू शकतात, अशा प्रकारे सुद्धा माहिती आहे। परंतु कृष्णा आंधळेचा नेमका जर तो मेला असेल तर त्याचा मृतदेह नेमका आता कुठे आहे, कृष्णा आंधळे नेमका कुठे आहे, हा प्रश्न आता महाराष्ट्रातील लोकांना पडलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, कृष्णा आंधळे नेमका कुठे असेल, काय करत असेल आणि कृष्णा आंधळे
नेमका कधी सापडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.